Zee 24 तास एक पाऊल पुढे। काही मिनिटांमध्ये आता अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत। मात्र त्यापूर्वी या अर्थसंकल्पाचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। आपण बघूया अर्थसंकल्पाकडून समाजवादी नेते रामगोपाल यादव आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी काय अपेक्षा व्यक्त केल्यात। हेल्थ पर केवल 2% के आसपास है। एजुकेशन, स्पोर्ट्स और अन्य यूथ अफेयर्स पर केवल 4.5% है। तो जिस देश में 2% केवल हेल्थ पे खर्च होता हो, केवल सेंट्रल गवर्नमेंट का एक्सपेंडिचर 4% एजुकेशन पर हो और दुनिया में 134 नंबर पर पहुंच गया हो हेल्थ इंडिकेटर की दृष्टि से, तो उसकी स्थिति को ये सुधारने का क्या प्रयास करेंगे हमें नहीं लगता है। हो सकता है चुनाव की दृष्टि से कुछ थोड़ा बहुत कंसेशन लोगों को दे दें, लेकिन इन द लॉन्ग रन इसका कोई अच्छा इम्पैक्ट नहीं जाने वाला है। महंगाई को नियंत्रित करने का कोई भी कारगर उपाय ये गवर्नमेंट ने आज तक नहीं किया है और न बजट में कुछ करने की उम्मीद है। नौकरियां कैसे पैदा करेंगे, रोजगार कैसे पैदा करेंगे, ये देखना लाजमी है। और इसलिए जो अर्थशास्त्री है उनकी निगाहों में और बहुत सारी चीजें हैं, लेकिन आम जनता के लिए महंगाई कैसे कम होगी और रोजगार के अवसर कैसे बढ़ाएगी सरकार, इसका कोई संज्ञान अगर बजट में मिलता है क्या, ये देखना चाहेंगे। हम भी उस पर नजर रखेंगे। समाजातल्या प्रत्येक घटकाच्या या अर्थसंकल्पाकडून आपापल्या अपेक्षा आहेत, त्या किती पूर्ण होतात, अर्थमंत्री त्या किती पूर्ण करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। पुण्याला पण जाऊया बुधाजीराव मोळीक यांच्याकडे। बुधाजीराव, गेले अनेक अर्थसंकल्प तुम्ही पाहिलेले आहेत, जवळून त्याचा अभ्यास केलेला आहे। 91 साली स्वतः मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय असतील किंवा यूपीएच्या काळामध्ये चिदंबरम यांनी घेतलेले निर्णय असतील, त्यानंतर प्रणव मुखर्जी असतील, आता पुन्हा चिदंबरम आहेत। अर्थमंत्र्यांभोवती ही संपूर्ण चर्चा आणि अर्थमंत्र्यांकडून ही अपेक्षा नागरिक सगळ्या स्तरातले लोक व्यक्त करत असतात। मात्र एकटा अर्थमंत्री चित्र किती बदलू शकतो, एकट्या अर्थमंत्र्याच्या हातामध्ये काय काय असतं, काय सांगा। नाही, कसं आहे की अर्थमंत्र्याच्या एकट्या हातात काहीच नसतं, कारण ही प्रक्रिया गेल्या ऑक्टोबरपासून सुरू झालेली असते। आणि आता तुमच्या माहितीकरता हे सगळ्या चर्चा चालले, त्यांचं बजेट तयार झालेलं आहे। फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये भाषणात काय घालायचं हे ठरवत असतात, बाकी ते ब्युरोक्रसीने केलं असतं। हे अर्थसंकल्प करणारे अशोक लहरीसारखे आमचे मित्र होते, जे आता IMFला आहेत, तर तेही सांगायचे आम्हाला। आता एक काय असं माहिती आहे का की ज्यावेळी आपण अर्थमंत्री काय करू शकतो, मग CD देशमुखचं उदाहरण आहे। 27% त्यांनी ॲग्रिकल्चरला अलोकेशन दिलं होतं, त्याच्यानंतर तुमचं आलं 25%। चरणजित सिंगचं उदाहरण आहे, त्यांना ॲडव्होकेट मिळालं ना, 25% त्यांना अलोकेशन दिलं होतं। कारण काय माहिती आहे का, जर तुम्हाला खरंच भलं करायचं असेल, आता जे मी इश्यू तुमच्या याच्यात बघितले आर्थिक अहवालामध्ये, तुम्हाला वाटतं ना की प्रोटीन आणि फ्रुट्स अँड व्हेजिटेबल याच्या इन्फ्लेशन याच्यामुळे जास्त होतं। तुम्ही म्हणता ना, आता जे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन जो इकॉनॉमिक्सचा पेटवर्ड असतो, तो ॲग्रिकल्चरचा 20% झालेला आहे। जगातल्या कुठल्याही प्रगत देशामध्ये 70% झालेला आहे। तुम्ही GCF वाढवा, गुंतवणूक वाढवा, त्याच्या किमती कमी होतील। तुम्ही प्रोड्युसर टू कंझ्युमर डायरेक्ट चेन करा, ज्याला फार्म टू फोर्क असं म्हणतात, म्हणजे परदेशातमध्ये करा, तुम्हाला कमी होईल। पण ते करायचं नसतं ना। दुसरं एक काय तुम्हाला केलं पाहिजे का की ते जॉबचं आता काहीतरी जावडेकर बोलले, प्रदीप, काय जॉबचं आहे? अरे तुम्ही 2 कोटी हेक्टर जमीन जर सिंचनाखाली आणली, फक्त जी पडी काय लगेच आणू शकता तुमच्या माहितीकरता, तर 5 कोटी एकर झाले, 7.5 कोटी जॉब लगेच निर्माण होतात। अहो, तुमचं किती एरिया तुम्ही क्षमता निर्माण केली सिंचनाची, किती वापरली हे बघत नाही। जी वापरतो त्यात पाट पाण्याची कार्यक्षमता आपली 45% आहे, आणि आता विजेचं बरंच सगळे सांगता येते। अहो, 45 ते 50% लॉसेस आहेत तुमचे, म्हणजे भोकतरी अगोदर बंद करा ना। आणि दुसरं एक असं आहे बरं का की कमीत कमी अर्थसंकल्पामध्ये एकदा सांगायला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये जे काय आता 72 कोटी असतील माझ्या अंदाजाने, म्हणजे शेतीवर अवलंबित बरं का, 13 ते 14 कुटुंब आहेत। जगाच्या 25% शेतकरी जवळजवळ भारतात आहे, जगाच्या बरं का, तुमच्या माहिती करता। ज्यावेळी आपण WTO सही करतो, आम्ही WTOवर पुण्यात सेमिनार घेतला होता, मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राच्या, तर त्यावेळेला मी सांगितलं होतं की WTO इज नो बार, ओनली मेक अस ॲट पार, आम्हाला त्यांच्यावर आणा। आज अमेरिका घ्या, इस्रायल घ्या, जपान घ्या, सगळ्यांची उदाहरण देतात ते। जिथं शक्य आहे तिथं पाणी सरकारने 10% डिपेंडेबिलिटीला अमेरिकेने ताबडतोब आणून शेतकऱ्यांना दिलेलं आहे। तुमच्या माहिती करता कोणत्याही रिस्कपासून
दुष्काळ असो, पूर असो, महागाई असो किंवा धोरण असो, त्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात. फार्मर हा इन्सुलेटेड आहे. आणि आता जी अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ती सावरलेली अशा करता टोटल कोलॅप्स झालेली नाही. जे कुणी वाचतात सर्व आता अर्थज्ञ माझ्या भोवती आहेत, अहो त्यात फक्त शेतीमुळेच ती सावरलेली आहे हे सांगतात सगळे लोक. मग माझं म्हणणं तुम्ही आता एकदा तरी विचार करा ना की कधीतरी शेताला तिथं शेततळं करणार आहे का आपण? कधीतरी शेतकऱ्याला एका तरी पिकाला चोरीची पाणी देणार आहे का? कधीतरी त्याला उत्पादन खर्च आधारित भाव देणार आहे का आंदोलनच वाढवत असणार आहे आपण? कधीतरी ग्रामीण भागामधनं जेवढ्या डिपॉझिट्स आता सेव्हिंगचं बरेच बोलले की इतकं डोमेस्टिक कुणाचं आहे अनलिस्ट करा तुम्ही. मॅक्झिमम अर्बन आपलं सेमी अर्बन रुरल आहे. सेमी अर्बन हे रुरलच असतं. कुठल्या माझं शिरोळ गाव घेतलं रुरलच आहे. आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ॲग्रिकल्चरमध्ये कुणाची आहे? ती शेतकऱ्यांची आहे. अहो माझ्या शेतात आम्ही 22 लाखाची लिफ्ट केलेली आहे 3 शेतकऱ्यांनी मिळून. मी आणि दादाने 8,40,000 घातले त्यात बँकेचं कर्ज काढून. काय सरकार संबंध आहे त्यात? का जमीन अक्वायरकडे संबंध आहे? काही संबंध नाही. हो का मॅक्झिमम तुमच्या माहिती करता असा म्हणून सांगतो तुम्हाला मी, जर 100 रुपये शेतकऱ्याची स्वतःच्या जमिनीची किंमत असली आज मितीला त्याला 3% सुद्धा त्याच्यावर कर्जाचा बोजा नाही आहे. आज सगळे बघतायत काय? तर माझं म्हणणं एकदा असा तरी विचार करा कमीत कमी की एक तरी ग्राहकाला जर तुम्हाला खरंच खुश ठेवायचं असेल, इलेक्शन पॉलिटिक्स आहे म्हणून, अरे तुम्ही कायदा का करत नाही? इंटेन्शन का जाहीर करत नाही की याच्या पुढे जे उत्पादकाला मिळणार आहे त्याच्या 1.5 पटीच्या वरती ग्राहकाला लागता कामा नये. अगदी बिलकुल. बुधाजीराव तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. इथे तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतो. राष्ट्रवादीचे नेते तारिक अनवर यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, बघूया ते काय म्हणतात. उसमें अपनी अर्थव्यवस्था को रखना और विकास दर को बनाए रखना कठिन काम जरूर है, लेकिन हमें विश्वास है कि चिदम्बरम जी अपने अनुभव का इस्तेमाल करेंगे और एक अच्छा बजट देने में कामयाब होंगे. लेकिन सिर्फ जो आर्थिक सर्वे पेश किए गए उसमें बहुत ज्यादा आंकड़े ये जरूर दिखाया गया कि मंदी के दौर खत्म हो गया है. हाँ. जो विकास दर है वो 6.7% तक रहेगी. जी नहीं, अच्छी बात है कि जो बीच में एक तरह से हम लोगों का विकास दर बहुत नीचे चला गया था उसको फिर से आगे बढ़ाने का प्रयास है. और मैं समझता हूं कि अभी जो सरकार के पास 1 वर्ष है अभी चुनाव में, इस दौरान में महंगाई पर नियंत्रण करने का काम भी सरकार करेगी और इस बजट से उसका लाभ मिलेगा. और उसके साथ ही साथ हर क्षेत्र में, खासतौर पर मैं एक कृषि मंत्री के रूप में ये कहना चाहूँगा कि कृषि के क्षेत्र में विशेष ध्यान देने की आवश्यकता है. और मुझे लगता है कि इस बजट में पर ज्यादा ध्यान रहेगा वित्त मंत्री का. तर तारिक अनवर यांना बऱ्याच अपेक्षा आहेत अर्थसंकल्पाकडून. त्यातल्या किती पूर्ण होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एक ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरूच ठेवूया. अर्थमंत्री काय करू शकतात आणि त्याचबरोबर सगळ्यांचा आकर्षणाचा विषय असलेलं सोनं, या दोन्ही विषयी एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.